Hello student, today we will start the topic number 5 towards green energy. ठीक आहे. त्यामध्ये आज आपण काय पाहणार आहोत? हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी. यावरनं तुम्हाला एक आयडिया आली असेल. हायड्रो मीन्स काय? हायड्रो मीन्स वॉटर. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी काय केलेलं आहे? वेगवेगळ्या सोर्सचा यूज केलेला आहे. तर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये आपण कशाचा यूज करणार आहोत? तर वॉटरचा. ठीक आहे. तर मग आपल्याला जर वॉटरपासनं एनर्जी तयार करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? खूप साऱ्या पाण्याची तिथे गरज आहे. ठीक आहे. मग यामध्ये काय केलं जातं की रिव्हर्स असतात. ठीक आहे. तर रिव्हर्स वरती काय केलं जातं मोठे डॅम कन्स्ट्रक्ट केले जातात. ठीक आहे. डॅमचं कन्स्ट्रक्शन केलं जातं आणि पाणी काय केलं जातं तिथे साचवलं जातं. ठीक आहे. तर इथे आपण काय करूया? पाहूया स्कीमॅटिक डायग्राम ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे. ते कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केलं आहे ते आपण इथे पाहूया. ठीक आहे. हा आहे, हे कशाचं कन्स्ट्रक्शन आहे? डॅमचं. ठीक आहे. तर हे काय आहे? बॅक साईडला जे आहे त्याला काय म्हणतो? रिझर्वायर. रिझर्वायर मध्ये काय आहे? आपलं वॉटर आहे. ठीक आहे. ही जी आहे ती काय आहे? डॅमची वॉल आहे. इथे एक गेट दाखवलेला आहे. ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं आहे? स्लुईस गेट. ठीक आहे. आणि जिथनं पाणी वाहतं त्या स्ट्रक्चरला काय नाव दिलेलं आहे? पेंटॉक. हे जे आहे रिझर्वायर मधलं पाणी येतं त्याला काय म्हणतात? पेंटॉक. ठीक आहे. इथं काय कनेक्ट केलेलं आहे? इथे आहे आपला हा टर्बाईन. ठीक आहे. हे जे दाखवलं आहे हे काय आहे? हे आहे जनरेटर. ठीक आहे. आणि इथे जे दाखवलं आहे ते काय आहे? आपलं पॉवर हाऊस. म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागतो? आपल्याला एखादा सोर्स घ्यावा लागतो. मग सोर्स थ्रू आपण काय करतो? टर्बाईनला रोटेट करतो. आणि टर्बाईन रोटेट झाला की काय होते? जनरेटर मधली कॉईल देखील काय होते? रोटेट होते. आणि जनरेटर मधली कॉईल रोटेट झाली की काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होऊन काय होतं? इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि ती काय केली जाते? ट्रान्सफर केली जाते. तर इथं काय करायचं आहे? हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये आपल्याला वॉटरचा यूज करून काय करायचं आहे? इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे. ठीक आहे. तर रिझर्वायरची इथे काय केले आहे? 3 पॉइंट दाखवले आहेत. एक आहे ए, दुसऱ्याला नाव दिले बी आणि सी. तर आपण काय करूया? याची फंक्शनिंग पाहूया. तर काय होतं? सुरुवातीला हे रिझर्वायर मध्ये काय असतं? वॉटर असतं. मग तिथे काय होतं? स्लुईस गेट काय होतं? ओपन होतं. स्लुईस गेट ओपन झालं की रिझर्वायर मधनं पाणी काय होतं? त्या पेंटॉक मधनं फ्लो होतं. आणि ते फ्लो होऊन कुठे जातं? टर्बाईन कडे. आणि टर्बाईन वरती येऊन ते पाणी पडल्यावर काय होतं तिथे? ते टर्बाईन रोटेट होतं. आणि टर्बाईन रोटेट झालं की काय होतं? जनरेटर मधली कॉईल रोटेट होते. आणि जनरेटर मधली कॉईल रोटेट झाली की तिथे काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होऊन काय होतं तिथे? इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. आणि मग ती काय केली जाते? ती ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे. आणि जे टर्बाईन मधनं वॉटर येतं ते परत काय केलं जातं? रिव्हर मध्ये सोडलं जातं. ठीक आहे. आता आपण याचे काय पाहूया? याचे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहेत. तर ते आपण काय करूया? पाहूया. ऍडव्हान्टेजेस ऑफ ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स. ठीक आहे. इथे काही त्याचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत. फर्स्ट काय आहे? सिन्स नो फ्यूल इज बर्न इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन देअर इज नो पोल्युशन. यामध्ये आपण कोलचा वगैरे यूज करतो का? बर्न करतो का? नाही. त्यामुळे इथे काय होणार नाही? इथे पोल्युशन, एअर पोल्युशन होणार नाही. हे एक काय आहे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. सेकंड काय सांगितलेलं आहे? If there is sufficient water storage in the dam, it is possible to generate electricity as and whenever. ठीक आहे. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी जर सफिशियंट डॅम मध्ये असेल तर आपण काय करू शकतो? आपल्याला जशी पाहिजे तशी आणि जेव्हा हवी आहे तेव्हा आपण काय करू शकतो? इलेक्ट्रिसिटी तिथे जनरेट करू शकतो. आणि थर्ड पॉइंट म्हणतो, water reservoir is used for power generation. It can be
रिप्लेनिश्ड ड्युरिंग रेनी सीझन लिडिंग टू अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. म्हणजे आपण कंटिन्युअस तिथे काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. कारण की काय होतं, पावसाळ्यामध्ये काय होतं, रेनी सीझन मध्ये परत पाणी त्या डॅम मध्ये काय होतं, साचतं आणि त्यानंतर आपण काय करू शकतो, त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे. आता समजा आपण काय करतो, की आपल्याला काय हवं आहे, पाणी पाहिजे आहे. ठीक आहे. पाण्याचा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये आपल्याला काय गरज आहे, खूप खूप साऱ्या पाण्याची गरज आहे. मग त्यासाठी आपल्याला काहीतरी पाण्याचा सोर्स हवा आहे. मग आपण काय करतो, जी वाहती रिव्हर आहे त्यावरती काय करतो, आपण डॅम कन्स्ट्रक्ट करतो. ठीक आहे. मग जेव्हा आपण त्यावरती डॅम कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस काय होतं, त्या रिव्हरच्या आजूबाजूला जे छोटे छोटे विलेजेस आहेत, ठीक आहे, जे काही घरे वगैरे आहेत, ठीक आहे, लोकांची, ती तसंच काय फॉरेस्ट, जर फॉरेस्ट असेल तर फॉरेस्ट समजा, किंवा तिथला जो एरिया आहे तर तो काय होतो, जेव्हा आपण तिथे डॅम कन्स्ट्रक्ट करतो तो काय होऊन जातो, सबमर्ज होऊन जातो. फर्टाईल सॉइल जरी असेल तर ती काय होते, पाण्यामध्ये येऊन जाते, सबमर्ज होऊन जाते. मग हे सगळं झाल्यानंतर काय करावं लागेल, त्या लोकांना राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नवीन प्लेस उपलब्ध करावं लागेल. ठीक आहे. त्यांचं काय करावं लागेल, रिहॅबिटेशन. ठीक आहे. तर हेच सांगितलेलं आहे इथे. फर्स्ट डिसएडव्हांटेजेस मध्ये, द बॅकवॉटर ड्यू टू द स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम may submerge village or towns in that area. This lead to the problems of rehabilitation of displaced population. Moreover, this can also submerge forest as well as fertile land. ज्या काही लँड वगैरे आले आहेत, फॉरेस्ट त्या डॅमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. मग कन्स्ट्रक्शन केल्यावर काय होईल, सगळीकडे तिथे पाणी होईल. मग त्या लोकांसाठी काय करावं लागेल, त्या प्रत्येक गोष्टीची काय करावं लागेल, रिहॅबिलिटेशन करावं लागेल. ठीक आहे. आणि सेकंड काय आहे, द obstruction of the flow of river water may have adverse effect on living world in the river. आणि जेव्हा हे सगळं सबमर्ज होतं तेव्हा इनडायरेक्टली इफेक्ट हा कशावरती होतो, रिव्हर मध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ठीक आहे, जे ॲक्वाकल्चर आहे, तर त्यावरती देखील काय होतो, त्याचा बॅडली इफेक्ट होतो. आता आपण पाहणार आहोत फ्लो चार्ट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा काय पाहणार आहोत, फ्लो चार्ट. ठीक आहे. डिफरंट स्टेज इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा वॉटर हे स्टोअर असतं, ठीक आहे, डॅम मध्ये, तर तेव्हा त्याच्यात काय असते, पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे. त्यानंतर काय होतं, ती कुठे जाते, वॉटर फ्लो होऊन ते कुठं जातं, वॉटर टर्बाईन वरती जातं. ठीक आहे. आणि वॉटर टर्बाईन नंतर ते कुठं जातं, वॉटर टर्बाईन रोटेट व्हायल्यानंतर काय होतं, जनरेटर मधली काय होते, कॉइल रोटेट होते. ठीक आहे. आणि त्यानंतर काय होते, इलेक्ट्रिक एनर्जी ही काय होते, प्रोड्यूस होते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फ्लो चार्ट आपण पाहणार आहोत, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर, रिझर्वायर मध्ये जे वॉटर आहे त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, हा एनर्जीचा फ्लो चार्ट आहे. कोणती एनर्जी असते, तर ती पोटेन्शियल एनर्जी असते. आणि जेव्हा ती पेंटॉक मधनं फ्लो होते तेव्हा त्याचं रूपांतर कशात होतं, कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. ठीक आहे. आणि जेव्हा ती टर्बाईन मध्ये जाते तेव्हा काय होतं, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. जेव्हा ती जनरेटर मध्ये जाते तेव्हा कशात रूपांतर होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग अ विंड एनर्जी. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग अ विंड एनर्जी. म्हणजे इथं आपण कशाचा यूज करणार आहोत, इथे आपण विंडचा यूज करणार आहोत. ठीक आहे. बाय युजिंग एअर वी कॅन जनरेट
इलेक्ट्रिसिटी. तर ती कशी केली जाते तर ते आपण पाहूया. ठीक आहे. तर ह्या प्रकारे असे मोठमोठे काय असतात तिथे विंड मिल्स असतात. ठीक आहे. हे स्ट्रक्चर आहे विंड मिलचं. ठीक आहे. Wind turbine with capacity right from less than 1 kilowatt to about 7 milliwatt, म्हणजे 7000 किलोवॅट एवढी आर कमर्शियली अवेलेबल. म्हणजे 1 किलोवॅट पासन ते 7 मिलीवॅट पर्यंत आपल्याला ते भेटतात. ठीक आहे. वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे विंड्स आपल्याला भेटतात डिपेंडिंग ऑन द wind velocity available at the site of installation. Wind turbine with specific capacity is selected. The wind velocity at a specific location depend on many geographical factor. म्हणजे वेगवेगळे geographical एरिया मध्ये काय असते विंड व्हेलॉसिटी ही डिफरंट असते. मग त्यानुसार आपण काय करू शकतो की कोणत्या कॅपॅसिटीचा विंड टर्बाईन घ्यायचा आहे हे काय करू शकतो आपण सिलेक्ट करू शकतो. म्हणजे नॉर्मल प्लेसवर जी विंड व्हेलॉसिटी असते ऍज कम्पेअर्ड टू की सीशोर वर व्हेलॉसिटी ही कशी असते सर्वात जास्त असते. त्यानुसार आपण काय करू शकतो विंड मिलचं सिलेक्शन करू शकतो की कोणत्या एरियात कोणते कन्स्ट्रक्ट करायचे आहेत ते. ठीक आहे. इथे काय दिलं आहे विंड व्हेलॉसिटी इज युजली हाय ऑन सीशोर and that environment is appropriate for installation of wind turbine. म्हणजे सीशोरचं जे आहे तिथे कसे आहे विंड व्हेलोसिटी ही सगळ्यात जास्त आहे. मग त्यामध्ये आपण त्या व्हेलोसिटीवर डिपेंड आपण काय करू शकतो विंड तिथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. विंड टर्बाईन सिलेक्ट करू शकतो आणि त्याची काय करू शकतो तिथे फार्मिंग करू शकतो. तर आता आपण पाहूया स्कीमॅटिक ऑफ विंडमिल. ठीक आहे. तर विंडमिल कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर सुरुवातीला काय लागतो आपल्याला तिथे एखादा सपोर्ट लागतो. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. मग त्याला काय जॉईन केलेलं असतं त्याला काय असतात सुरुवातीला हे ब्लेड लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतो आपण ब्लेड्स म्हणतो. त्या ब्लेडला काय कनेक्ट असतो एक शाफ्ट. ठीक आहे. एक रॉड लाईक हे स्मॉल जे आहे ते काय शाफ्ट शॉर्ट रॉड लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. ते कशाला कनेक्ट केलेलं असतं गिअर बॉक्सेसला. ठीक आहे. आपण गिअर बॉक्सचा यूज पाहूया थोड्या वेळाने. त्यानंतर काय केलं जातो एक थोडासा लॉंग शाफ्ट तिथे काय केला जातो कनेक्ट केला जातो आणि त्यानंतर पुढे काय कनेक्ट केलेलं असतं तिथे असतं जनरेटर असतं आपलं. ठीक आहे. आता आपण पाहूया फंक्शनिंग ऑफ विंडमिल. ठीक आहे. मग सुरुवातीला काय होतं एअर येतं. जेव्हा एअर येतं तेव्हा काय होतं ह्या ब्लेड्स रोटेट व्हायला लागतात. त्या हेवी असल्यामुळं त्या ब्लेड्स काय होतात स्लोली रोटेट होत असतात आणि त्या स्लो रोटेट होतात. मग ते काय होतं जेव्हा त्या ब्लेड रोटेट होतात तेव्हा काय होतं गिअरबॉक्सचं फंक्शन काय आहे त्यामधली जे गिअरबॉक्स आहे ते काय करतात त्यातली गिअरबॉक्सचे रोटेशन काय होतात त्या स्पीडमुळे इन्क्रीज होतात. मग गिअरबॉक्स काय करतो ते गिअरबॉक्सचे रोटेशन काय करतो इन्क्रीज करतो आणि इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं मग जनरेटर मध्ये जी कॉईल आहे ती काय होते रोटेट होते आणि जनरेटर मधली कॉईल रोटेट झाली की तिथे काय होते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. म्हणजे गिअरबॉक्सचा यूज काय आहे टू इन्क्रीज द रोटेशन. ठीक आहे. स्पीड वाढवतो आणि गिअरबॉक्सनी रोटेशन वाढवले की मग ऑटोमॅटिकली काय होणार जनरेटर मधली कॉईलचे रोटेशन देखील इन्क्रीज होणार आणि त्यानंतर तिथे काय होणार इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. ठीक आहे. आता आपण पाहू स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर्स युजिंग विंड एनर्जी. ठीक आहे.
विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी, ठीक आहे, एअर येणार, त्यानंतर ते कुठे जाणार, विंड टर्बाईन विथ लार्ज फाईन्स, ठीक आहे. मग ते काय होणार, विंड टर्बाईनच्या काय होणार, ब्लेड्स वरती पडणार, ठीक आहे. मग त्यानंतर काय होणार, ते गिअरबॉक्स मधले रोटेशन इन्क्रीज होणार, त्यानंतर काय होणार, ते जनरेटर मधली कॉईल देखील रोटेट होणार, आणि जनरेटर मधली कॉईल रोटेट झाली मग तिथनं काय होणार, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार, ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अँड इलेक्ट्रिक जनरेटर्स युझिंग विंड एनर्जी, ठीक आहे. मग जेव्हा हवा काय होत असते, फ्लो होत असते, ब्लो, ठीक आहे. मग त्यामध्ये कोणती एनर्जी असते, त्यामध्ये असते ती कोणती असते, कायनेटिक एनर्जी इन विंड, ठीक आहे. आणि त्यानंतर कायनेटिक एनर्जी इन काय होते, ती टर्बाईन मध्ये जेव्हा ब्लेड्स रोटेट होतात तेव्हा काय होते, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, ठीक आहे. आणि त्यानंतर काय होतं, जनरेटर मधली कॉईल रोटेट झाली की तिथे कोणती एनर्जी तयार होते, इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत आपण, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युझिंग सोलार एनर्जी, ठीक आहे. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युझिंग सोलार एनर्जी म्हणजे इथे आपला सोर्स काय असणार आहे, सोलार एनर्जी, ठीक आहे. मग काय होणार, बाय युझिंग सनलाइट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इनटू टू वेज, इथे काय केली जाते, दोन प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते सनलाइटचा यूज करून, ठीक आहे. तर त्यात एक काय आहे की एकामध्ये काय, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, प्रत्येक प्रत्येकाचं काय आहे, इथे सोर्स वेगळा आहे, आणि सोर्स थ्रू काय केलं जातं, तिथे एक अल्टरने बाय युजिंग बाय रोटेटिंग दी टर्बाईन आपण काय केलेली आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट केलेली आहे, ठीक आहे. प्रत्येकाचा सोर्स वेगळा आहे, त्यातनं आपण काय केलं आहे, अल्टरनेटिव्ह करंट प्रोड्यूस केला आहे, आणि त्यानंतर काय केलेली आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली आहे. पण इथे काय होतं सोलार एनर्जी मध्ये, की आपण काय करू शकतो, डायरेक्ट करंट हा प्रोड्यूस करू शकतो. इथं फर्स्ट काय सांगितलेलं आहे, in all the above method of the electricity generation, we have studied the elect, electric generators is derived by using some source of energy, and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. However, electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. यामध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपलचा देखील यूज केला जात नाही, आणि ते काय केलं जात नाही, टर्बाईन देखील रोटेट केलं जात नाही. इथे काय केलं जातं, डायरेक्ट सोलार एनर्जी पासून काय होते, डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी ही काय होते, प्रोड्यूस होते. दिस हॅपन इन सोलार फोटोवोल्टिक सेल, तर ही गोष्ट कशामध्ये होते, तर ही कशामध्ये होते, सोलार फोटोवोल्टिक सेलमध्ये होते. सोलार फोटोवोल्टिक सेल कन्वर्ट दी सोलार एनर्जी डायरेक्टली इनटू दी इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे. यामध्ये काय होते, सोलार एनर्जीचा यूज करून काय होतं, डायरेक्टली कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये होतं, ठीक आहे. आणि सेकंड पॉइंट काय सांगितलेला आहे, in the second method, the energy in solar radiation is converted into the thermal energy first, and then the turbine generator system is derived using the thermal energy to generate the electricity. म्हणजे सेकंड मेथड मध्ये काय सांगितलेलं आहे, इथे काय केलं जातं, जी सोलार एनर्जी आहे त्याचं सुरुवातीला कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, तर ते थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात, आणि त्यानंतर मग आपली जी सुरुवातीची प्रोसेस आहे, मग ती थर्मल एनर्जीचा यूज कशासाठी केला जातो, त्या टर्बाईन्स रोटेट करण्यासाठी, आणि त्यानंतर काय होणार, मग ऑब्विसली कॉईल रोटेट होणार, त्यानंतर काय होणार, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. तर या दोन प्रकारे आपण काय करू शकतो, बाय युझिंग सनलाइट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड युझिंग धिस प्रोसेस से, ठीक आहे. तर आपण आता सुरुवातीला पाहणार आहोत
सोलार फोटोवोल्टिक सेल. ठीक आहे, म्हणजे मी आज सांगितलं तुम्हाला की सोलार फोटोवोल्टिक सेल मध्ये काय होतं, सोलार एनर्जीचा यूज करून डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. ठीक आहे, तर ते कसं होतं ते पाहूया. काय म्हणते, सोलार फोटोवोल्टिक सेल कन्वर्ट्स दी सोलार रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. दिस इज कॉल्ड ॲज सोलार फोटोवोल्टिक इफेक्ट. याला काय म्हणतो आपण, सोलार फोटोवोल्टिक इफेक्ट. ठीक आहे. These solar cells are made of a special types of material called as semiconductor. ठीक आहे, तर काय यूज, एक्झाम्पल इथं दिले, इथे काय यूज केलेलं आहे, सिलिकॉन. सिलिकॉन काय आहे, सेमीकंडक्टर आहे. ठीक आहे, तर पाहूया आपण कशा प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे, समजा हे आपण सिलिकॉन घेतलेला आहे, यावरती समजा जर सनरेज जर आले, ठीक आहे, यावरती काय होतील, सनरेज सुरुवातीला पडतील आणि त्यानंतर काय होतं, त्यातनं डायरेक्ट काय होते, इथे इलेक्ट्रिसिटी काय होते, जनरेट होते. जनरेट होते. तर इथे काय सांगितलं आहे, जर एरिया ऑफ सिलिकॉन हा जर आपण 1 सेंटीमीटर घेतला, ठीक आहे, तर त्यातनं किती करंट प्रोड्यूस होतो, त्यावरती जर सनलाईट पडले तर त्यातनं किती करंट प्रोड्यूस होतो, तर ते किती दिलेलं आहे, 30 मिली एम्पियर सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि व्होल्टेज किती आहे, 0.5 वोल्ट. ठीक आहे, पण जेव्हा जर आपण काय केलं, जर याचा एरिया जर आपण इन्क्रीज केला, ठीक आहे, एरिया ऑफ सिलिकॉन हा जर आपण 100 सेंटीमीटर स्क्वेअर जर घेतला, तर त्यात करंट किती प्रोड्यूस होणार, 30 मिली एम्पियर इंटू किती मग 100, म्हणजे किती होणार, 3000 मिली एम्पियर करंट काय होतो, प्रोड्यूस होतो. म्हणजेच एम्पियर मध्ये किती होणार, 3 एम्पियर एवढा करंट काय होतो, प्रोड्यूस होतो. पण व्होल्टेज किती असतं तिथे, व्होल्टेज रिमेनिंग सोर्स, कारण की काय होतं, एरियाचा व्होल्टेजवरती काही इफेक्ट होत नाही. एरियावरती व्होल्टेज डिपेंड नाहीये. ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करताना व्होल्टेज हे काय आहे, एरियावरती डिपेंड नाहीये, त्यामुळे व्होल्टेज ते किती राहणार, सिमिलरच राहणार. 0.5 होतं, तर ते देखील एरिया जरी वाढला तरी व्होल्टेज किती राहणार, 0.5 राहणार. आपण पाहूया आता स्कीमॅटिक फ्लो डायग्राम. ठीक आहे, मग सुरुवातीला काय केलं जातं, एनर्जी इन सनलाईट. सनलाईट काय होतं, त्या सिलिकॉन पॅनल वरती पडतं आणि पडल्यानंतर काय होतं, तिथे फोटोवोल्टिक इफेक्ट होतो. म्हणजे काय होतो, डायरेक्ट करंट प्रोड्यूस होतो. ठीक आहे, डीसी इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन होते, तिथे काय होतं, डायरेक्ट करंट तिथे प्रोड्यूस होतो. फोटोवोल्टिक सेल मध्ये काय केलं जातं, हे अशा प्रकारे, हे दिसत आहेत ना, हे अशा प्रकारे सिलिकॉनचे काय केले जातात, पॅनल्स हे अरेंज केलेले असतात. याला काय म्हणतो, सोलर ॲरे. ठीक आहे, या प्रकारे ते कन्स्ट्रक्ट केले जातात. आपण काय करूया, सुरुवातीला तिचा स्कीमॅटिक डायग्राम पाहून घेऊया. ठीक आहे,
तर या प्रकारे काय केलं जातं, सोलार पॅनल हे कन्स्ट्रक्ट केले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, सोलार ॲरे म्हणतो. ठीक आहे, अरेंज केलेले असतात. ठीक आहे, आणि त्यानंतर काय असतं, त्याला काय, हे सगळे कनेक्ट असतात. ते कशाला असतात, इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर. इथे एक बॉक्स बॉक्स दिसतो का, तर त्यात काय असतं, इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर. ह्याचा खूप इम्पॉर्टंट यूज आहे, ते थोड्या वेळाने मी सांगल. आणि त्यानंतर काय होतं, त्यातनं काय होतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, पॉवर ग्रेडियंट. इथे काय दाखवलेलं आहे, एनर्जी फ्रॉम सनलाइट. ही काय होते, सनलाइट काय होतं, ह्यावरती पडतं. आपण काय करूया, याचं फंक्शनिंग पाहून घेऊयात. नाउ वी विल सी दी फंक्शन ऑफ द सोलर फोटोवोल्टिक सेल. ठीक आहे, मग सुरुवातीला काय होतं, सनलाइट काय होतं, ह्या सोलार ॲरेवरती पडतं. ते काय करतं, ऍब्सॉर्ब करतं. ठीक आहे, त्यानंतर ते कशात ट्रान्सफर होतं, इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर मध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर काय होतं, पॉवर जनरेशन होते. ठीक आहे, पॉवर काय होते, तिथे जनरेट होते. मग सुरुवातीला काय येईल, सनलाइट येईल. ठीक आहे, सनलाइट काय करते, डायरेक्ट कशात कन्वर्जन करते सांगितलंय, डीसी करंट. ठीक आहे, डीसी मध्ये. मग डीसी वरती काय होतात, छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट चालतात. ठीक आहे, म्हणजे काय असं, बल्ब असो, एलईडी असं. ठीक आहे, ईटीसी काय होतं, हे काय होतं, डीसी करंटवर चालतात. पण जेव्हा मोठमोठे इन्स्ट्रुमेंट येतात, मग ते फॅन असो, ठीक आहे, एसी असो, कूलर असो, रेफ्रिजरेटर असो, तर ते काय होतं, ते डायरेक्ट करंटवरती चालतं का, नाही. सनलाइट तर काय होतो, आपल्याला फक्त डे टाइम मध्येच भेटतो, तो नाईटला भेटतो का, नाही. मग त्याला काय केलं जातं, त्या सनलाइटला आपण काय करतो, बॅटरीमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे, मग बॅटरीमध्ये स्टोअर केल्यानंतर त्याचं काय केलं जातं, एसी मध्ये कन्वर्जन केलं जातं. का, तर जे आपले इलेक्ट्रिकल मोठमोठे इंडस्ट्रियल अप्लायन्सेस वगैरे आहेत, तर ते काय होतात, फक्त आणि फक्त कशावरती चालतात, एसी करंटवर चालतात. एसी म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट. ठीक आहे, एसी म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह करंट. आणि डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट. ठीक आहे, तर मोठमोठे इन्स्ट्रुमेंट हे कशावर चालतात, एसी करंटवर. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या सोलार ॲरेला काय होता, एक बॉक्स अरेंज होता, त्याला नाव काय दिलं होतं, इन्व्हर्टर. तर ह्या इन्व्हर्टरचं काम काय आहे, जो आपला डीसी करंट बॅटरीमध्ये सेव्ह केलेला आहे, त्याला तो काय करतो, त्याला एसी मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, आणि एसी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मी सांगितलं होतं, की शेवटी काय कनेक्ट होतं, त्याला ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मरचं काय फंक्शन आहे, सॉरी, मी सांगितलं होतं, इन्व्हर्टर सोबत काय होतं तिथे, ट्रान्सफॉर्मर. एक मिनिट, हे पहा, इन्व्हर्टर अँड ट्रान्सफॉर्मर. इथे हा बॉक्स दाखवलेला आहे छोटा. ठीक आहे, तर यामध्ये मी सांगितलं होतं की इन्व्हर्टर पण आहे आणि काय आहे, ट्रान्सफॉर्मर देखील आहे. ठीक आहे, तर मग ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, डीसी मध्ये जे व्होल्टेज असतं ते खूप कमी प्रमाणात असतं. ठीक आहे, आणि जिथे आपल्याला पॉवर सप्लाय करायची असते, त्या ठिकाणचं जे व्होल्टेज असतं ते काय असतं, खूप जास्त असतं. तर ट्रान्सफॉर्मर कशाला मदत करतो, टू इन्क्रीज दी व्होल्टेज. तर ट्रान्सफॉर्मर काय करतं, व्होल्टेज इन्क्रीज करण्यासाठी काय करतं, आपल्याला तिथे मदत करतं. आता आपण पाहूया, कन्वर्जन ऑफ एनर्जी जनरेटेड बाय सेल्स टू एसी फ्रॉम बाय युजिंग इन्व्हर्टर. ठीक आहे, मग सुरुवातीला काय होतं, सोलार सेल्स असतं. ठीक आहे, त्यावरती सनलाइट पडतो, त्या करतात, सोलार सेल काय करतात, आपल्याला जेव्हा डीसी मध्ये मोठमोठे अप्लायन्सेस आपले कशावरती चालतात, एसी करंट वरती. मग आपण काय करतो,
ती सोलार सेल मधली एनर्जी काय करतो आपण एका बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे. मग ती बॅटरी कशाला कनेक्ट होते परत इन्व्हर्टरला. मग इन्व्हर्टर आपल्याला कशाला मदत करतो, ती जी सोलार एनर्जी आहे त्याला त्याला कशामध्ये एसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोण मदत करतं, तर ते आहे इन्व्हर्टर. ठीक आहे. आणि इन्व्हर्टरला नंतर काय कनेक्ट असतं, तर ते काय आहे इलेक्ट्रिक. त्यानंतर काय सॉरी इन्व्हर्टर नंतर काय येतं, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वर्किंग ऑन एसी पॉवर. ठीक आहे. मग त्या इन्व्हर्टरने एसी मध्ये जेव्हा कन्वर्जन करतो त्यानंतर काय होतं, त्या एनर्जी पासून आपण जे एसी करंट वरती चालणारे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वर्किंग ऑन एसी पॉवर पॉवर. ठीक आहे. तर ते काय होतात, एसी करंट वरती चालतात मोठमोठे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. ठीक आहे. फर्स्ट आहे सोलार सेल. नेक्स्ट त्याला काय करेक्ट बॅटरी. बॅटरी काय करते, डीसी ला एसी मध्ये कशाला कन्वर्ट करते, डीसी करंटला एसी करंट मध्ये कन्वर्ट करते. आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस त्यावरती चालतात. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट. तो काय आहे, सोलार थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, मी सुरुवातीला सांगितलं, जी सोलार एनर्जी आहे त्याचं सुरुवातीला कन्वर्जन कशामध्ये केलं जातं, तर थर्मल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जातं. काय म्हणते हे, वी हॅव सीन दॅट द थर्मल एनर्जी जनरेटेड फ्रॉम द कोल अँड न्यूक्लिअर फ्यूल कॅन बी युज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आतापर्यंत काय पाहिलं आहे आपण, थर्मल एनर्जी मध्ये कोलपासनं काय केलेलं आहे आणि न्यूक्लिअर फ्यूल पासनं थर्मल एनर्जी जनरेट करून काय केलेलं आहे आपण, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केलेली आहे. आता इथे काय करणार आहोत आपण, सोलार एनर्जीचा यूज करणार आहोत. थर्मल एनर्जी कॅन ऑल्सो बी जनरेटेड फ्रॉम सोलार रेडिएशन अँड कॅन बी युज्ड फॉर दी इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. मग यामध्ये आपण सोलार एनर्जीचा कन्व्हर्जन थर्मल एनर्जी मध्ये करतो आणि त्यानंतर त्याचा काय करतो आपण, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी त्याचा यूज करतो. तर आपण पाहूया स्कीमॅटिक डायग्राम ऑफ सोलार थर्मल पॉवर प्लांट्स. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण अरेंजमेंट पाहूया. हे काय आहे, सोलार एनर्जी. फर्स्ट काय दाखवलं आहे, सोलार एनर्जी. मग इथनं बऱ्याच पाईपलाईन्स इथे दाखवलेल्या आहेत ब्ल्यू आणि रेड कलरनं. त्याखाली काय आहे, एक रिफ्लेक्टर दाखवला आहे. हे जे आहे याला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्टर म्हणतो. ठीक आहे. याचं फंक्शन काय आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. हे काय आहे, सोलार पॅनल्स. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे, इथे स्टीम दाखवलेली आहे. ठीक आहे. इथे टर्बाईन आहे कनेक्ट केलेलं. नंतर काय आहे, जनरेटर आहे. ठीक आहे. नंतर कंडेन्सर दाखवले. ह्या इथे जे दाखवलं आहे पंप आहे आणि इथे काय दाखवलेलं आहे, कुलिंग टॉवर. आतापर्यंत तुमच्या लक्षात आला आहे असेल कुलिंग टॉवर आणि कंडेन्सरचा यूज काय आहे. ठीक आहे. पॉवर ग्रेडियंट्स. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करूया आपण, रिफ्लेक्टर कसं वर्किंग करतं सोलार थर्मल पॉवर प्लांट मध्ये, तर ते पाहूया. इथे दिले आहे रिफ्लेक्टर. ठीक आहे. तर हे जे आहे ते काय आहे, रिफ्लेक्टर या प्रकारे अरेंज केलेलं असतं. ठीक आहे. आणि त्यावरतून काय केलेलं आहे, ही जी दाखवली आहे पाईपलाईन. ठीक आहे. तर ही कशाची आहे, वॉटर सप्लाय होतो. यातनं काय होतं, वॉटर फ्लो होतं ह्या पाईपलाईन मधून. ठीक आहे. इथं दाखवलेलं सांगितलं, इथे काय आहे, वॉटर आहे. ठीक आहे. तर मग काय होतं, जेव्हा सनलाईट ही काय होते, रिफ्लेक्टर वर पडते, तेव्हा काय होतं, ही पाईपलाईन्स त्यालाच काय म्हणतो, ऍब्झॉर्बर म्हणतो. तर हे काय करतं, सनलाईट जी येते ती रिफ्लेक्टरहून रिफ्लेक्ट होते आणि ती काय केली जाते, यामध्ये ह्या पाईपलाईन्स वरती काय केली मध्ये काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. जेव्हा आपण वॉटर ह्या पाईपलाईन मधनं सोडतो कुठे, ऍब्झॉर्बर कडे, तेव्हा काय होतं, हे कोल्ड वॉटर जातं आणि जेव्हा ते ऍब्झॉर्बर मध्ये येतं तेव्हा हे वॉटर काय होतं, फ्लो ऑफ वॉटर, फ्लो ऑफ हॉट वॉटर. तेव्हा काय होतं, हे ऍब्झॉर्बर मधली हीट घेतं हे वॉटर आणि कसं होतं, हॉट होतं, उष्ण होतं. आणि जेव्हा इकडनं ह्या साईडनं जातं तेव्हा ते कोणत्या स्वरूपात जातं, तर ते वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, स्टीम मध्ये होतं. ठीक आहे.
म्हणजे इथनं वॉटर सोडतो आपण, त्यानंतर ते ऍब्झॉर्बर मधनं हीट काय करतं, शोषून घेतं आणि त्याचं कन्व्हर्जन नंतर वॉटरचं कशात करतं, ते स्टीम मध्ये करतं. तर आपण सोलार थर्मल पॉवर प्लांटची फंक्शनिंग बघूया. सुरुवातीला काय होतं, सनलाईट कडनं सनरेज येतात, ते काय होतात रिफ्लेक्टर वरती येऊन पडतात. मग रिफ्लेक्टर काय करतं, ती सनलाईट रिफ्लेक्ट करतं आणि सनलाईट रिफ्लेक्ट झाल्यानंतर ऍब्झॉर्बर काय करतं, ती सनलाईट ऍब्सॉर्ब करून घेतं. ठीक आहे. मग त्यानंतर आपण काय करतो, इथनं कोल्ड वॉटर पाठवतो. ठीक आहे. हे ब्ल्यू मध्ये जे दाखवलेलं आहे ते काय आहे, कोल्ड वॉटर आहे. मग ते ऍब्झॉर्बर मध्ये गेल्यानंतर ते कसं असं होतं, हॉट होतं. ठीक आहे. ते कसं होतं, खूप उष्ण होतं आणि ते उष्ण झाल्यानंतर त्यानंतर काय होतं, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, नंतर स्टीम मध्ये होतं. ठीक आहे. मग ती स्टीम कुठे पाठवली जाते, टर्बाईन मध्ये. मग टर्बाईन रोटेट झालं की काय होतं, जनरेटर मधली कॉइल रोटेट होते आणि कॉइल रोटेट झाली की काय होतं, मग तिथनं पोटेन्शियल डिफरन्स तयार होऊन तिथनं काय होतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर काय होतं, जेव्हा टर्बाईन मधली स्टीम जेव्हा त्याचं टेम्परेचर कमी होतं, लो होतं, तेव्हा ती काय होते, कंडेन्सर मध्ये येतं. मग कंडेन्सरला काय कनेक्ट झालेलं असतं, आपल्याला माहित आहे, आपण सुरुवातीला पाहिलं आहे, तिथे काय असतं, कुलिंग, मोठमोठी कुलिंग टॉवर्स असतात. त्यामध्ये कसं असतं, कोल्ड वॉटर असतं. मग ते कोल्ड वॉटर ते कुलिंग टॉवर मधनं काय होतं, कंडेन्सर मध्ये जातं आणि ते काय करतं, कंडेन्सर मध्ये जे काही स्टीम आलेली आहे त्यातली हीट काय करतं, ऍब्सॉर्ब करतं आणि ऍब्सॉर्ब करून ती काय करतं, ते हॉट वॉटर काय होतं, मग परत कुलिंग टॉवर मध्ये जातं. कशाच्या, कुलिंग टॉवर मधल्या पाईपलाईन्स मधलं. ठीक आहे. ते हीट ऍब्सॉर्ब करून ते रिटर्न कुठं जातं, कुलिंग टॉवर मध्ये. पण जी स्टीम आलेली आहे कंडेन्सर मध्ये ती काय होते, थंड होते. कशामुळे, कुलिंग टॉवरच्या पाईपलाईन्समुळे. मग त्यानंतर ती त्यातली हीट कोण ऍब्सॉर्ब करतं, कुलिंग टॉवर. ठीक आहे, मधलं वॉटर. मग कंडेन्सर मधली जी स्टीम आहे ती काय होते, परत थंड होते आणि थंड झाल्यावर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, नंतर H2O म्हणजे कशामध्ये होतं, वॉटरमध्ये. आणि नंतर ते वॉटर काय केलं जातं, रिटर्न त्या सोर्सकडे, पाण्याच्या सोर्सकडे पाठवलं जातं आणि अशा प्रकारे ही प्रोसेस कंटिन्यू कशी असते, चालू राहते. म्हणजे कंडेन्सर मध्ये स्टीम काय होते, कोल्ड होऊन त्याचं रूपांतर वॉटर मध्ये होतं आणि तेच वॉटर रिटर्न कशाला, आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी रिटर्न तिकडे पाठवलं जातं. ठीक आहे. आता आपण पाहूया फ्लो चार्ट. डिफरंट स्टेज इन सोलार थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे. फर्स्ट काय आहे, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाइट. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे का, मी तुम्हाला रिफ्लेक्टर दाखवलं आहे, त्याची फंक्शनिंग देखील सांगितलं आहे. तर रिफ्लेक्टरलाच इथं अल्टरनेटिव्ह नेम काय दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेटर देखील आपण रिफ्लेक्टरला म्हणतो. ठीक आहे. तर इथं काय आहे, कॉन्सन्ट्रेटर फॉर कलेक्टिंग दी सनलाइट. म्हणजेच काय, ते रिफ्लेक्टर जे होते त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेटर. ते काय करतात, सनलाइट ऍब्सॉर्ब करतात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, ऍब्सॉर्ब फॉर ऍब्सॉर्बिंग दी कॉन्सन्ट्रेटेड सनलाइट. म्हणजे ती जी लाईट रिफ्लेक्ट होते तर ती कोण ऍब्सॉर्ब करतं, ऍब्सॉर्बर. ठीक आहे. आणि ती काय करते, कोल्ड वॉटरला नंतर काय करते, हॉट वॉटर करून त्याच्यातनं काय जनरेट करते, स्टीम. आणि ती स्टीम कुठे पाठवली जाते, स्टीम टर्बाईन कडे पाठवली जाते. आणि त्यानंतर स्टीम टर्बाईन नंतर तिथे काय होतं, जनरेटर मध्ये, इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये काय होते, कॉइल रोटेट होते. टर्बाईन रोटेट झाले की ऑटोमॅटिकली कॉइल काय होणार, रोटेट होणार. आणि कॉइल रोटेट झाली की तिथे काय होणार, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होणार. ठीक आहे. तर इथे हा आपला टॉपिक आज संपलेला आहे.